हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळ्या तरी मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे मैत्रिणींनो, तर काल होतं शुक्रवार, तर शुक्रवारी होती मिस्टरांना सुट्टी. तर सकाळी तर लवकर कामं आवरले गेले मैत्रिणींनो, पण दुपारून माझे मामी आल्यामुळे मला जरा कामांना वेळच झाला. तर बाकीचे कामं मी दुपारी आवरली. मग थोडे 3-1 वाजले, दुपारचे 3 वाजता. इतका पाऊस आला की तुम्ही विचारूच नका. आणि मग मिस्टरांना कांदा भजी खाण्याची इच्छा झाली, तर ते बोलले की मला कांदा भजी करून दे. मग माझी कामं पडलेले होते. आई बोलल्या तू तुझी कामं कर, मी त्याला कांदा भजी करून दे. तर आईने आता कांदा भजी करायला घेतलेली. मैत्रिणींनो, आमच्या आईच्या हाताची कांदा भजी एकदम भारी अशी लागते. एकदम पावसाचं वातावरण होतं, पाऊस पण चालू होता. आणि मग नंतर आमच्या घरी भजे वगैरे झाले, तर आम्ही सगळ्यांनी भजे वगैरे खाऊन घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, तर काल शुक्रवार असल्यामुळे काल म्हणजे लाईव्ह पार्थिव शिवलिंगची पूजा होती मैत्रिणीनं. तर ती संध्याकाळी 7 वाजता होती. ॲक्च्युली मला काही करायचं नव्हतं, पण म्हटलं, आणि माझी तयारी नसल्यामुळे माझी इच्छा नव्हती. पण भोले बाबांनी मला म्हणजे माझ्या मनात विचार आला की अरे सगळे करताय, मग आपण का नाही करायला. तर मी अर्ध्या तासात सगळी तयारी केली मैत्रिणींनो. मग थोडं इथे जवळच आहे, तिथे जाऊन मी सगळं सामान वगैरे आणला. पाऊस चालू होता, पावसातच गेली, ओली तर होऊन आली. पण म्हटलं चला आता आज करायची आहे तर करायची आहे. मग पार्थिव शिवलिंग पण करायची बाकीच होती. तर आईंनी करून दिली मला. तर इथे आता त्यांनी भजे वगैरे खाऊन घेतले. मग नंतर आम्ही निघालेलो होतो की म्हटलं चला आपण पूजेची वगैरे सगळी तयारी करून घेऊ आणि पूजाची सगळे सामान वगैरे आपण घेऊन येऊ म्हटलं. तर सामान घेऊन आल्यानंतर मग आईंनी मला पार्थिव शिवलिंग इथे तयार करून दिलेले आहे मैत्रिणी. आईंनी खूप छान अशी पार्थिव शिवलिंग मला थोड्याच वेळात पूर्ण करून दिलेली आहे. तर ताट घेतलं आहे, त्याच्यावर बेलाचं पान ठेवलं आणि मग त्याच्यावर पार्थिव शिवलिंग केली मैत्रिणींनो. तर पार्थिव शिवलिंग तसं तर आपण प्रत्येक दर महिन्याच्या शिवरात्रीला करायला पाहिजे, ते खूप चांगलं असतं मैत्रिणींनो. आपल्या घरामध्ये जर कोणाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा आपल्या घरात जर कोणीही आजारी पडत असेल, तर त्याच्यासाठी हा पार्थिव शिवलिंगचा उपाय जो आहे तो खूप छान आहे. तर तुम्ही पण आवर्जून करा मैत्रिणींनो. आणि आता श्रावण सोमवार लागतोच आहे अमावस्या झाल्यानंतर. तर श्रावण सोमवारात म्हणजे महिन्याभरामध्ये जरी आपलं महिनाभर नाही करायचं जमलं तर चालेल मैत्रिणींनो, पण दर सोमवारी आपण पार्थिव शिवलिंग ही केलीच पाहिजे. तर आता पार्थिव शिवलिंग पण तयार झालेली आहे मैत्रिणी. तर मी ओली झाली होती, त्याला म्हटलं मग आता मी रेडी पण होऊन गेली. मग म्हटलं चला रेडी वगैरे होऊन जाऊ. तर आता म्हटली पार्थिव शिवलिंग थोडी तयार झाली की मग तिला थोडे फॅनच्या हवेमध्ये ठेवून दे, कारण बाहेर तर काही ऊन नव्हतं. तर बघू शकता मैत्रिणी तुम्ही किती छान अशी रेडी केलेली आहे आमच्या आईंनी. तर पार्थिव शिवलिंग पण रेडी झाली मी पण रेडी झाली. आणि आता मी पूजेची तयारी करते. पहिले खाली पाट मांडा, त्याच्यावर एक कापड ठेवून दिलं, अंथरून घेतलं आणि त्याच्यावर आता सगळे आसन पण अंथरून घेतले. म्हणजे सगळी तयारी आपण आधीच करून ठेवली मी, कारण मग पूजेला सुरुवात झाली की मग धावपळ होऊन जाते. तर पाटावर मग पार्थिव शिवलिंग ठेवून दिली. आणि वेद बघू शकता तुम्ही, माझ्याजवळच बसले, तिच्यामुळे मला इतका वेळ होतो मैत्रिणींनो कामांना, व्हिडिओ पण एडिट होत नाही, तर तुम्ही समजून घेत चला. तर इथे आता फटक्यात सगळी पूजा वगैरे मी तिथं व्यवस्थित ठेवून दिली. तर आता इथे पूजेला सुरुवात झालेली आहे टी व्हीमध्ये. तर तुम्ही बघू शकता, लाईव्ह होती आस्था लाईव्ह चॅनलवर. तर आता मिस्टर पण घरी होते, म्हटलं चला आता आणि अनाशे मिस्टरांना पण सुट्टी होती शुक्रवार असल्यामुळे. तर म्हटलं चला ते पण घरी, दोघांची सोबत पूजा होऊन जाईल म्हटलं. नाहीतर मग ते घरी नसता, मग आपणच एकट्याने पूजा करायचं, ते काही बरं नाही वाटत. तर मग आम्ही दोघं पण आता इथे पूजेला बसलेलो आहोत. पूजा स्टार्ट झालेली आहे मैत्रिणींनो. पहिले तर गणेश आणि गौरा मातेची पूजा होत होती, अभिषेक होत होता. मग नंतर पार्थिव शिवलिंगची अभिषेक करणार होते महाराज. तर इथे आता पूजा चालू होती आणि वेदूस इकडे तिकडे फिरणं पण चालूच होतं. तुम्ही बघू शकता, तिने मला खूप त्रास दिला पूजा करताना. आई पण होत्या, पण आईंजवळ पण राहत नव्हती. तर मग पुढे सगळी पूजाविधी झाली. हे आता गणेश आणि गौराजीचं पूजन चालू आहे. मग नंतर पार्थिव शिवलिंगची पूजा होईल. मग नंतर आरती वगैरे झाल्यावर लगेचच विसर्जन करायचं आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा.
आता गणेशजीची पण पूजा झालेली आहे मैत्रिणी. तर आता पार्थिव शिवलिंगची पूजा करायला घेतलेली आहे. तर पार्थिव शिवलिंगची इथे पूजा चालू आहे. तर पार्थिव शिवलिंगची पूजा झाल्यानंतर मग आरती होईल भोले बाबांची. मग नंतर जे आपण पार्थिव शिवलिंग केलेले आहे तिला लगेचच विसर्जन करायचे आहे. तर श्रावणचा महिना हा खूप छान असतं मैत्रिणी. तर ह्या महिन्यामध्ये आपण खूप जास्त प्रमाणात सेवा केली पाहिजे. तर रुद्राभिषेक पण करायचा असतो ह्या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये. त्याचा पण व्हिडिओ मी बनवणारच आहे. तर असा होता मैत्रिणी आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आता इथे विसर्जन झालेलं आहे.